प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा. तर समोरचा भाग कसा मोजायचा, कटोरीचा वेगळा मोजायचा, प्रिन्स कटचा वेगळा मोजायचा, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. साडेसतराची बॉडी आहे. मग टेप 2 वेळेस फोल्ड करायचा. 9.5ची घडी येते. बॉडी आहे 9 + 5. याच्यामध्ये 2 इंच मार्जिन. आणि आता मुंडा मोजायचा. 6चा मुंडा आहे. आता हा समोरचा गळा 7चा. आणि आता ही बाही मोठी, आपल्याला बाही घ्यायची छोटी. त्यांनी मला बाही 5.5ची सांगितलेली. हा मी शिवलेला ब्लाऊज आहे, हाच मापाला आलाय. मग त्यांनी ह्या वेळेस बाई छोटी सांगितली. दिवसेला बाही शिवलेली होती. ह्यावेळेस त्यांनी बाही मला छोटी सांगितली. तर मी परत एक वेळेस सांगते तुम्हाला. उंची आपली 14ची आहे. तर मग प्लस त्याच्यात 1 इंच वाढून घ्यायची, कारण 1 इंच शिवण्यात जाते. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी 14 इंच येऊन जाईल. आणि शोल्डर 3चा आहे, 2.5चा शोल्डर आहे त्यांचा. तर मग आता आपण 2.5चा जर शोल्डर घेतला तो शिवून 2चाच येणार. त्याच्यामुळे 3चा शोल्डर टाकायचा, तो शिवून जेवढं पाहिजे तेवढा 2.5चा त्यांना येऊन जाईल. आणि हा मुंडा घेईल 6चा, पुढचा गळा 7चा, मागचा गळा 11चा आहे. आणि 17.5चं आपली समोरची साईड 9.5ची घडी आली. आपली 9.5ची घडी प्लस याच्यात 2 इंच मार्जिन टाकायची. म्हणजे 2 इंच मार्जिन आपली शिवून सावून बरोबर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जाईल. आशा करते तुम्हाला ब्लाऊज जर मापे घ्यायचे समजले असतील तर कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजहून कटोरी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते दाखवणार आहे.